ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईतील निराधार कोरोनाबाधितांना आधार देण्याचं काम मुंबईतील तरुण मंडळी करताना पाहायला मिळते। अनेक कोरोनाबाधित व्यक्ती कुटुंबापासून दूर असतात, तर काही जणांचा कुणीच नातेवाईक नसतं, तर काहींची परिस्थिती हलाखीची असते। त्यामुळे अशा रुग्णांनी हताश होऊ नये आणि त्यांना एक भक्कम मानसिक आधार मिळावा, यासाठी प्यार की टोकरी हा उपक्रम तरुणांनी सुरू केला आहे। पहिल्या टप्प्यात 1000 रुग्णांना प्यार की टोकरी वाटप करून या निराधार रुग्णांपर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। मुंबईमध्ये अजूनही कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत। अशा परिस्थितीमध्ये जे कोरोना रुग्ण ज्यांचं कोणीही नाही, जे पूर्णपणे निराधार आहेत, अशांना आधार देण्याचं काम मुंबईतली काही तरुण मंडळी आपल्याला करताना पाहायला मिळतात। वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन ज्या रुग्णांचं नातेवाईक या ठिकाणी नाहीये, असे रुग्ण ज्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, अशा रुग्णांना अशा प्रकारे आरोग्यवर्धक ज्या गोष्टी आहेत त्या डिस्ट्रीब्यूट केल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन। म्हणजे अगदी नायर रुग्णालय असेल, कुपर रुग्णालय असेल, केएम असेल, किंवा मग जे कोविड सेंटर्स आहेत त्या ठिकाणी जाऊन अशी प्यार की कटोरी या ठिकाणी दिली जाते आणि तिथे लिहिलेलं सुद्धा आहे की लवकर बरे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। मुळात संकल्पना ही आहे की ज्यावेळी रुग्णाला कोरोना होतो तर तो नकळत एकटा पडला जातो आणि त्याचं मनोधैर्य खच्चीकरण होतं, तर कुठेतरी ते मनोधैर्य वाढावं, त्यांना एक खोप्स द्यावे आणि त्यांना एक पॉझिटिव्ह मेसेज द्यावा की आम्ही तुमच्या बरोबर आहोत। म्हणून अलर्ट सिटीजन फोरम सामाजिक संस्था आणि नित्यानंद सेवा मंडळ यांच्या वतीने आम्ही हा प्रयत्न करतो आहोत। जसं पॉसिबल होईल तसं आपण आतमध्ये एंट्री करतोय, म्हणजे पूर्ण किट्स वगैरे घालून, नाहीतर तिकडचे नर्स वगैरे ते सुद्धा आपल्याला सहकार्य करतायत। एक वेगळा उपक्रम या सगळे जे तरुण मंडळी आहेत मुंबईतले ते वेगवेगळ्या ठिकाणी राबवत आहेत आणि एक सपोर्ट या कोरोना रुग्णांना देतात। कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।